नीट परीक्षा में कथित गड़बड़ियों तथा विद्यार्थियों से जुड़े विभिन्न शैक्षणिक मुद्दों पर सरकार का ध्यान आकर्षित करने के उद्देश्य से जिले के विभिन्न छात्र, आम्बेडकरी, सामाजिक, धार्मिक, प्रगतिशील एवं राजनीतिक संगठनों के संयुक्त तत्वाधान में जिलाधिकारी कार्यालय के समक्ष जोरदार प्रदर्शन किया गया। नीट परीक्षा में कथित गड़बड़ियों तथा विद्यार्थियों से जुड़े विभिन्न शैक्षणिक मुद्दों पर सरकार का ध्यान आकर्षित करने के उद्देश्य से जिले के विभिन्न छात्र, आम्बेडकरी, सामाजिक, धार्मिक, प्रगतिशील एवं राजनीतिक संगठनों के संयुक्त तत्वाधान में जिलाधिकारी कार्यालय के समक्ष जोरदार प्रदर्शन किया गया। इस प्रदर्शन के दौरान बड़ी संख्या में छात्र, छात्राएं, अभिभावक और नागरिक एकत्रित होकर केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग की। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया है कि नीट परीक्षा में सामने आई कथित अनियमितताओं ने लाखों विद्यार्थियों के भविष्य पर प्रश्न चिन्ह खड़ा कर दिया है, जिससे अभ्यर्थियों और उनके पालकों में असंतोष है। आंदोलनकारियों ने जिलाधिकारी के माध्यम से केंद्र सरकार को ज्ञापन सौंपते हुए मांग की कि नीट परीक्षा में कथित गड़बड़ियों की स्वतंत्र, निष्पक्ष एवं पारदर्शी जांच कराई जाए। साथ ही विद्यार्थियों के हितों को प्रभावित करने वाली शैक्षणिक नीतियों की व्यापक समीक्षा कर पारदर्शी, न्याय संगत और छात्र केंद्रित परीक्षा प्रणाली लागू की जाए, ताकि भविष्य में इस प्रकार की विवादित परिस्थितियां निर्माण न हो। प्रदर्शनकारियों ने मांग की है कि विद्यार्थियों के भविष्य की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए केंद्र सरकार प्रभावी कदम उठाए। उनके अलावा नीट परीक्षा में कथित गड़बड़ियों की नैतिक जिम्मेदारी स्वीकार करते हुए केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान तत्काल अपने पद से इस्तीफा दे। आज जे शिक्षणाबद्दल जे होत आहे, आज जे म्हणजे जे व्यक्ती त्याचं काहीच नाही आहे तरी तो आपल्यासाठी, आमच्या हक्कासाठी तो माणूस तिथे जंतर मंतर मध्ये 20-21 दिवसापासून उपाशी आहे। आणि ते जे लोक आहेत ते त्यांना असं पांढऱ्या कपड्यामध्ये लपेटून नेत आहे। काय अर्थ आहे तुमचा? तुम्ही जाऊन भेटा ना, त्यांना बोला ना, त्यांच्यासोबत काय समस्या आहे तुमची, तुम्ही त्यांच्यासोबत सॉल्व करा। पण तुम्ही असं त्यांना, ते आमच्यासाठी लढत आहेत, ते आमच्यासाठी शिक्षणासाठी लढत आहे। आम्ही आज इथे का बरं बसलो? आम्हाला आमच्या शिक्षणाचा हक्क पाहिजे आहे। आज सरकारी शाळा बघा तुम्ही बंद करत आहे। सरकारी शाळा बंद करत, आम्ही गरीबाची मुलं आहो। आम्ही गरीबाची मुलं कसं प्रायव्हेट स्कूल मध्ये शिक्षणाचा हे करणार आहोत? तेवढं आमचे आई बाबा नाही ऐकत आहे। आमच्या आई बाबाची असं आहे की आम्ही शिकू शकत नाही तेवढं याच्यामध्ये। एक तर तुम्ही आमची एकच मागणी आहे की एक तर तुम्ही सरकारी शाळा दुरुस्ती करा, तिथे छान व्यवस्था करा, नाही तर मग जे प्रायव्हेट स्कूल आहे त्यामध्ये आमची अर्धी फीस करा, म्हणजे फीजच नाही 50% ऑफ करा आमच्यासाठी। आज आम्ही इथे कालपासून उपाशी बसलेलो आहो। एक जण येऊन बघितलं नाही आमच्याकडे, म्हणजे ह्या मुली कशा राहत आहे, कशा नाही, काय आहे व्यवस्था, काय नाही। तुम्ही म्हणजे फक्त बोलायसाठीच आहे का शासन? हा, बस बोलायसाठी। अरे तुम्ही करत काय आहे? आज आम्ही इथे पोरी बसलो होतो, एवढ्या पोरी पण आज एकानेही येऊन बघितलं नाही आमच्याकडे। काल रात्रीपासून, ठीक आहे दिवसा नाही आलेत, पण तुम्ही पण रात्री तर येऊ शकत होते ना। एकही जण रात्री आला नाही आमच्याकडे। आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला न्याय द्या, आम्हाला द्या, आमच्या सोनम वामचूक सरांना द्या, अभिनव सरांना द्या, न्याय पाहिजे तर पाहिजे, बस एवढंच आहे। आज पूर्ण भारतामध्ये जे चालू आहे, जे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, त्याचं कारण असं आहे की नीटचे पेपर लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे। म्हणून ताबडतोब मोदी सरकारचाही राजीनामा पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचाही राजीनामा आम्हाला ताबडतोब पाहिजे, कारण हे सरकार अपयशी झालं आहे, अपयशी ठरलेलं आहे। त्यामुळे या सरकारने ताबडतोब राजीनामा देऊन आपली गादी सोडावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावे, विद्यार्थ्यांचे हक्क मिळवून द्यावे, विद्यार्थ्यांना शिक्षणात त्यांचे जे हक्क आहे ते द्यावे। कारण विद्यार्थी आज देशद्रोही, हे सरकार विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवत आहे, तर म्हणून हे सरकार या ठिकाणी अपयशी ठरलं आहे। म्हणून त्यांनी राजीनामा ताबडतोब द्यावा। आम्ही एवढी मागणी करण्यासाठी आज चंद्रपूरमध्ये हे सर्व संघटनेच्या वतीने, प्रत्येक व्यक्तीच्या वतीने इथे आंदोलन केलेलं आहे आणि ह्या आंदोलनाला भरपूर विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिलेला। विद्यार्थी प्रमुखपणे या आंदोलनात उतरले आहे। धन्यवाद। जय भीम, जय भारत। हे सरकार 17 वर्षाच्या विद्यार्थ्याला देशद्रोही म्हणते। हे सरकार विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहे 30-35, त्याची दखल घेत नाही, त्यांची टिंगल टवाळकी करते। हे सरकार नीच आहे, निर्दयी आहे। या सरकारच्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे। आता तर आम्ही म्हणतो प्रधानमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। नीट सारख्या जर परीक्षेचे पेपर फुटत असतील आणि त्याच्या पुन्हा परीक्षा होत असतील, एखाद्या पोराला
मेडिकल कॉलेज लागत आहे. आमच्याकडे कसा विद्यार्थी आहे की पहिल्या परीक्षेत त्याला मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचं लागणार होतं आणि आता त्याला 420 मार्क पडले आहे, त्याला कोणतंही कॉलेज लागणार नाही. हे सरकार करत काय आहे? विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे. परीक्षा आहे प्रत्येकाची एक आयुष्यभराची जे मेहनत असते त्याचा जो हे निघतो त्याच्यातून जे फळ मिळाले पाहिजे ते परीक्षा राहते. अशा परीक्षेचे जर पेपर फुटत असतील तर या सरकारला लाज वाटायला पाहिजे. आणि ते आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशद्रोही म्हणता. तुम्ही नीच आहात, तुम्ही निर्लज्ज आहात. सरकारमध्ये राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही. विद्यार्थ्यांच्या आवाजाची दखल घ्या, अन्यथा पूर्ण देशभरातून हे विद्यार्थी दिल्लीला येतील. सरकारचे तसंही या सरकारला राजीनामा द्यावाच लागेल. म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. ज्या प्रकारे आज आपण बघत आहोत देशापूर्ण विद्यार्थी जे रस्त्यावर उतरले आहे, विद्यार्थ्यांच्या पाठीशी जे शेवटी मला हे समजत नाही सरकारला हा विचार सरकार हे जनतेसाठी आहे का स्वतःसाठी आहे? जेव्हा जनतेने त्यांना निवडून दिले ना, जनता त्यांचा राजीनामा मागत आहे. वारंवार विद्यार्थी ते आत्महत्या करत आहे. एका विद्यार्थीचे वडील तिथे आले का माझा मुलगा मरण पावला, तुम्ही त्याला दहशतवादी अमका त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करताय, राजकीय तुम्ही त्यांच्यावरती करून राहिले. मला एकच मागणी करायची की आम्ही सगळं जिथे एक पक्षपात सगळं सोडून फक्त एक नागरिक म्हणून आम्ही इथे सगळे सहभागी झाले आहोत. सगळ्या नागरिकांची एक मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी या शिक्षक मंत्र्यांनी नालायकपणाचे वारंवार पेपर फुटी करताय, त्याचा राजीनामा झाला पाहिजे. आम्ही ज्या प्रकारे सोनम वांचूकजी ज्या प्रकारे आंदोलनात बसले होते ना, त्यांच्यावरती ज्या प्रकारे जबरदस्ती यांनी तो त्याच्या आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला, याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि आम्ही याची सगळी जण आम्ही या विद्यार्थ्यांसोबत पूर्णपणे ताकदीशी उभे राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज खऱ्या अर्थामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याच्या इस्तिफ्यासाठी संपूर्ण युवा आज जमिनीवर उतरलेला आहे. जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की नीटची पेपर फुटी असेल, MPSCची पेपर फुटी असेल, TETची पेपर फुटी असेल, याच्या विरोधामध्ये संपूर्ण जनसैलाब आज रस्त्यावर उतरलेला आहे. कारण की धर्मेंद्र प्रधान आणि या केंद्र सरकारचा राजीनामा मागण्याकरिता, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्याकरिता संपूर्ण युवा वर्ग, संपूर्ण देशभक्त लोक आज जमिनीवर उतरून त्याचा इस्तिफा मागून राहिले आहेत, त्याचा राजीनामा मागून राहिला आहे. या देशामध्ये खऱ्या अर्थामध्ये आता लोकशाहीला कुठेतरी काळीमा फासण्यासाठी ही सरकार काम करून राहिली आहे. विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थामध्ये जर तुम्ही आज जंतर मंतरचं चित्र बघितलं तर विद्यार्थी ज्या पद्धतीने संविधानिक पद्धतीने तिथे आंदोलन करून राहिले, पण त्यांच्यावर लाठीचार्ज करायचं सुद्धा पाप ही सरकार करून राहिली आहे. म्हणून मी माझ्याकडून या चंद्रपूर जनतेच्या वतीकडून सर्व युवा वर्गाकडून या सरकारचा निषेध करतो आणि धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे अशी अपील करतो. सरकार की इस कदर बेरुखी और हमारे विद्यार्थी के साथ तकरीबन 20 से 25 जवान बच्चे इस विद्यार्थियों को मतलब मार चुके हो आपने, उसके बाद भी शिक्षण जो मंत्री है हमारे धर्मेंद्र प्रधान साहब, राजीनामा अपना खुशी खुशी दे देना चाहिए था. जबकि ये जवानों के जरिए से हमारे देश की बुनियाद रखी जाती है. हमारे देश में जवानों के जरिए से देश चलाया जाता है. हम लोग सब राष्ट्रीय मुस्लिम हक संघर्ष समिति और तमाम संगठनों की ओर से, अपनी पूरे संगठनों की ओर से इसको हम जाहिर निषेध करते हैं. और धर्मेंद्र प्रधान ने अपना राजीनामा तुरंत देना चाहिए, ऐसी सरकार से हम अपनी मांग करते हैं. जय हिंद, जय भारत. हिटलरशाहीच्या मानसिकतेनं निर्दयी सरकार या राज्याचं, या देशाचं नेतृत्व करते आहे. भारत देशाचं जे भवितव्य आहे, विद्यार्थी, उद्याचा भारत ज्यांना घडवायचा असे विद्यार्थी, त्यांच्या जीवनाशी खेळ चालू आहे. आणि म्हणून धर्मेंद्र प्रधानने राजीनामा देण्याच्या ऐवजी मोदींनीच राजीनामा दिला पाहिजे आणि या देशाची लूट, या देशाची संपत्ती वाचली पाहिजे अशी आमची मागणी या निमित्तानं आहे. आपण सगळ्यांनी या मागणीचं समर्थन करावं असंही आम्ही आवाहन करतो. आज आंदोलन सर्व चंद्रपूरकर वासियांतर्फे करण्यात येत आहे. ह्या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे की दिल्लीमधील जे मंत्री बसलेले आहेत, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत. तसेच सोनम वांगचूक जे मागील 20 दिवसापासून आंदोलन उपोषणाकरिता ते बसले होते, त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. तसेच चंद्रपुरामध्ये आमचे दुर्गेताई हे उपोषणाला बसलेले आहे. अगर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही हे आंदोलन पूर्ण जसं दिल्लीमध्ये चालू आहे तसं चंद्रपूरमध्येही चालू राहील. एवढंच बोलतो आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळालाच पाहिजे.